माझं नाव जयेश. मी बी-एच्या शेवटच्या वर्षाला होतो. संजीवनी माझ्याच क्लासमध्ये होती. संजीवनीला मी बी-एच्या पहिल्या वर्षापासून ओळखतो. अजून आम्ही दोघं बोलत नाही, पण ती माझ्याशी एकदा चुकून बोलली, "थोडं बाजूला होतोस का?" तेवढंच मी तिला ओळखतो. म्हणजे माझा आणि तिचा काही असा खास संपर्क नाही. पण हीच एकतर्फी प्रेमाची छोटी ती गोष्ट. एक दिवस मी तिला विचारेन या आशेने मी कॉलेजला येत होतो. असं वाटत होतं कधी हे कॉलेज संपतंय, चांगली नोकरी लागते आणि मी संजीवनीच्या आईबाबांना भेटेन आणि त्यांना लग्नाविषयी बोलणी करेन. खरंच मी किती स्वप्नात जगतोय. कधी-कधी स्वप्न तुटेल अशी भीती पण वाटते. पण रिस्क घ्यायला लागते. बॉस, जे होईल त्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो. दररोज संजीवनीला लपून पाहण्यात जी मजा असते ते सुख या जगात कुठेच नाही. तिचं दिसणं, तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचं चालणं, प्रत्येक गोष्टीने मी अक्षरशः वेडा झालो होतो. तिला मिळवण्याआधीच तिला गमावण्याची जास्त भीती वाटत होती. ती या जगात वेगळीच होती, साधी होती. इतर मुलींसारखं ती मुलांशी बोलायची नाही. ती आणि तिचा अभ्यासाच्या बाबतीत खूप गंभीर असायची. तिला अभ्यास खूप आवडायचा. कॉलेजची मुलं-मुली लेक्चर बंक करून फिरायला जायच्या. ह्या मॅडम सगळे लेक्चर हजर. फ्री वेळ मिळाला की ती वाचनालयात पुस्तकात बुडालेली असायची. ती खूप साधी होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. एकदम शांत स्वभाव, मॅरेज मटेरियल. तिला पाहिलं की मी एक निर्जीव पुतळा बनून जायचो. ती जाईल तिथे तिचा लपून पाठलाग करायचो. एक विचित्र आणि वेगळं माझं प्रेम होतं तिच्यावर. एक दिवस तिच्या बेंचजवळ एक रुमाल पडला होता. मी उचलला आणि दुसऱ्या दिवशी रुमालाच्या बहाण्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. तर ती एकच वाक्य बोलली, "हा माझा रुमाल नाही." तिचं बोलणं मला कळलं नाही. मी परत काय विचारलं तर ती हसून निघून गेली. कदाचित तिला कळलं होतं की मी तिच्या प्रेमात पडलोय. का हा माझा गैरसमज आहे? ती कॉलेजला नाही आली की मला कॉलेज नकोसं वाटायचं. कॉलेजला मी शिकायला कमी आणि संजीवनीला पाहायला जास्त यायचो. काही दिवस संजीवनी आली नाही. मी खूप अस्वस्थ झालो. माझी प्रेमाची कथा कुठेतरी थांबली असं वाटलं. तेव्हापासून संजीवनी माझ्या आयुष्यातून गायब झाली असंच वाटलं. मी तिला खूप शोधलं. कॉलेजमधून तिच्या घरचा पत्ता घेतला आणि तिच्या घरी गेलो. ती एका बैठ्या चाळीत राहत होती. तिला वडील नव्हते. तिचा दरवाजा वाजवला, तो एका बाईने उघडला. "मी इथे संजीवनी राहते का?" "इथे कोणी संजीवनी राहत नाही." मला खूप आश्चर्य वाटलं. कॉलेजला पण खोटा पत्ता कसा दिला असेल? मी खूप माहिती काढल्यावर मला कळलं की तिची बहीण आमच्याच कॉलेजला FY BAला आहे. मी तिला भेटलो. "तू संजीवनीची छोटी बहीण कविता आहेस का?" "नाही, माझी कोणी बहीण नाही." "असं काय होतंय? मला काहीच कळत नाही." खूप वेळ गेला. मी अक्षरशः मरून गेलो होतो. संजीवनी कुठेच सापडली नाही. माझे सगळे प्रयत्न संपले. कॉलेज संपलं. नंतर मी MA केलं, पण संजीवनीला विसरू शकलो नाही. नंतर मी एका कॉलेजला शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. आता नोकरीला लागून 2 वर्ष झाले होते. घरात माझ्या लग्नाच्या मागे लागले. दररोज मला मुलगी बघण्यासाठी घरातून भावनिकरित्या समजूत काढण्यात येऊ लागली. पहिली मुलगी मी पाहायला गेलो. खरंच माझी लग्न करायची इच्छाच नव्हती. सगळे खुश होते, पण माझी इच्छा नव्हती. तरी मी मुलगी बघायला गेलो. मला आणि मुलीला बोलण्यासाठी टेरेसवर पाठवलं. मला काय बोलावं तेच समजत नव्हतं. ती काय बोलत होती त्याच्याकडे माझं लक्ष नव्हतं. तिचं एक वाक्य मी ऐकलं, "माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. तुम्ही मला रिजेक्ट करा." तिचं बोलणं चालू असताना माझी नजर रस्त्यावर गेली आणि मी संजीवनीला पाहिलं. मी बारकाईने पाहिलं तर ती संजीवनी होती. मी घाईघाईत बाहेर पडलो. सर्वांची माफी मागितली आणि सर्वांना अर्जंट काम आलं आहे म्हणून निघालो. मी धावत बाहेर आलो. संजीवनी रस्त्यावर नव्हती. मी पळत-पळत सगळीकडे शोधलं, पण ती रस्त्यावरून गायब झाली होती. खरंच ती होती का? का तो माझा आभास होता हेच कळत नव्हतं. घरातल्यांचे फोनवर फोन येत होते. मी आईचा फोन उचलला. "कुठे आहेस तू?" "अगं, आमच्या कॉलेजमधले सर वारले. मला तिथं जावं लागलं." "बरं बरं, घरी आल्यावर बोलू. तापा मारण्यात मला ऑस्कर मिळाला पाहिजे." मी फोन ठेवला आणि माझी नजर एका बैठ्या घराकडे गेली. तिथून एक लहान मुलगी पळत आली आणि तिच्या मागे संजीवनी होती. किती वर्षानंतर तिला पाहिलं होतं.
तिच्या चेहऱ्यावरचं ते तेज कुठेतरी हरवलं होतं. एखाद्या आजारी व्यक्तीसारखी ती दिसत होती. मी शांत झालो. काहीच सुचत नव्हतं. मी संजीवनीला हाक मारली. संजीवनी. तिने माझ्याकडे पाहिलं आणि नंतर नजर वळवून ती त्या मुलीला घरात घेऊन दरवाजा लावला. मी तो दरवाजा ठोकला. तिने तो उघडला. अगं संजीवनी, मी जयेश. ओळखलं नाहीस का? संजीवनी. नाही, मी नाही ओळखलं. आणि मी संजीवनी नाही. काय? तू असं का बोलतेस? मी तुला चांगलं ओळखतो. तुझा चेहरा मी विसरू शकत नाही. 4 वर्षापूर्वी तू कॉलेजमधून गायब झाली होतीस. ते आत्ता भेटतेस. अहो, माझं नाव आशा आहे. शक्यच नाही. संजीवनी, तू अशी का वागतेस? अगं मी तुझ्यावर. जयेश, तू इथून जा. तू मला का टाळतेस? मी आशा आहे. तुझं शिक्षण किती झालंय? 10वी नापास. वा, खोटं बोलणं तुला जमलं नाही. 10वी नापास झालेल्या मुलीला ती आमच्या कॉलेजतर्फे मिळालेली ट्रॉफी कुठून आली? ही ट्रॉफी तुला कॉलेजच्या चित्रकलेच्या स्पर्धेत मिळाली होती. तू फसलीस आता. हो, मिस संजीवनी. तू कॉलेज का सोडलंस? ही मुलगी कुणाची? तू कुठे गायब झालीस? तुझ्या घरातले तुझी ओळख का लपवत आहेत? ही माझी मुलगी. तू लग्न कधी केलंस? संजीवनी मोठ्याने रडायला लागली. काय झालं, नीट सांगशील का? माझं लग्न नाही झालं. मग ही मुलगी कुणाची? हिला जन्म मीच दिलाय, पण मी हिची खरी आई नाही. तू वेडी झालीस का? मी तुला सगळं नीट सांगते. तू फक्त शांत हो. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. का केलंस असं? माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं. मी तुला लग्नासाठी मागणी घालणार होतो. 4 वर्ष मी तुझ्या आठवणीत वेडा झालो होतो. मला माहीत होतं तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण माझं पण तुझ्यावर प्रेम होतं. पण आता सगळं संपलं. आयुष्य कुठेतरी हरवलं. मला माफ कर. का केलंस असं? कॉलेज चालू असताना एक दिवस आईला अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. डॉक्टरांनी सांगितलं तिला हृदयविकार आहे. तिचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनसाठी 5-6 लाख रुपये खर्च येईल. आमची परिस्थिती खूप खराब होती. राहायच्या घराचं भाडं देणं अवघड होतं. ऑपरेशनचा खर्च कुठून देणार? पण ऑपरेशन करणं गरजेचं होतं. आई जिथं जिथं धुणी भांडी करायची तिथं मी आणि माझी छोटी बहीण धुणी भांडी करायला लागो. पण पैशाचा प्रश्न कसा सोडवावा हे कळत नव्हतं. आणि एक दिवस डॉक्टरांचा फोन आला. संजीवनी आहे का? हो, मी संजीवनीच बोलते. अगं, पैशांची सोय झाली का? नाही डॉक्टर, मी प्रयत्न करते. अगं, तुझा पैशांचा प्रॉब्लेम मी सोडवतो. तू मला उद्या भेटायला ये. मी चालेल बोलले. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना भेटायला मी त्यांच्या घरी गेले. नमस्कार डॉक्टर. ये बस. तुम्ही माझी मदत करणार आहात का? मी तुमची खूप आभारी आहे. मी नोकरीला लागले की पहिले तुमचे पैसे व्याजासकट देईन. नाही, तू शांत ऐकून घे. बरं बोला. हे बघ, हे जग स्वार्थी आहे. या जगात कोणी कुणाला अशीच मदत करत नाही. त्याच्यामागे त्यांचा स्वार्थ असतोच. मी समजले नाही. मी तुला नीट सांगतो. एक विवाहित कुटुंब आहे. त्यांचं लग्न होऊन 5 वर्ष झाले, पण अजून त्यांना मूलबाळ नाही. त्यांना स्वतःचं मूलबाळ हवं, तर ते मूल तू त्यांना द्यायचं. शी डॉक्टर, तुम्ही इतकं घाणेरडं बोलताय. माझं लग्न नाही झालं याचा अर्थ इतका वाईट घेतला? माझ्या भविष्याची वाट लागेल. शी, मी असं काही करणार नाही. मी निघते. अगं ऐक. अगं, तुला काही वाईट करायचं नाही. तुला त्या बदल्यात 6 लाख रुपये मिळतील. देहविक्री करून असा पैसा मिळवायचा असता तर मी पैसा खूप कमवला असता. मला हे मान्य नाही. अगं, तुला देहविक्री करायला नाही सांगत. मग बिना शरीर संबंध ठेवता मूल कसं होणार? हे विज्ञान आहे. सरोगसी करायची. सरोगसी म्हणजे स्त्रीचा गर्भाशय भाड्याने घेणे. स्त्रीचं बीज आणि पुरुषाचे शुक्राणू यांचे प्रयोगशाळेत किंवा आर्टिफिशियल इसेमिनेशनद्वारे फलन केले जाते आणि सरोगेट मातेच्या गर्भाशयात ठेवले जाते. त्यानंतर तो गर्भ 9 महिने वाढू दिला जातो. 9 महिन्यानंतर ते नवजात मूल पती-पत्नीकडे सोपवले जाते. नंतर तुमचा आणि तुझा काहीही संबंध नाही आणि हे लीगल आहे. बापरे, असं पण असतं? तू तयार झालीस की तुला 2 लाख मिळतील. नंतर 7व्या महिन्यात तुला 2 लाख आणि बाळ दिल्यानंतर 2 लाख. विचार कर. मला थोडा वेळ हवा.
तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे. आईचं ऑपरेशन करायला आणि ही गोष्ट कुणाला सांगू नको. मी घरी गेल्यावर खूप विचार केला. नंतर मी खरंच असं होतं का यावर गुगलवर तपासलं. सगळी माहिती खरी आहे. भीती वाटत होती, पण काही पर्याय सुचत नव्हता. आईची तब्येत बिघडत चाललेली. सगळ्या नातेवाईकांकडे हात पसरून झाले होते. सोनं पण एवढं नव्हतं की त्यावर लोन मिळेल. 2 दिवसांनी परत डॉक्टरांचा फोन आला. खुशखबर संजीवनी. काय? ज्यांना बाळ हवंय त्यांना मी तुझी परिस्थिती कशी आहे सांगितलं. ते बोलले की तुझ्या आईचं ऑपरेशन ते मोफत करून देतील. शिवाय तुझ्या आणि तुझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी 10 लाख रुपये देणार आहेत. तू तयार झालीस की पहिलं तुझ्या आईचं ऑपरेशन. 7 महिन्यानंतर तुला 7 लाख रुपये, बाळ दिल्यानंतर 3 लाख रुपये. फक्त 9 महिन्यांचा प्रश्न आहे. तुझी पूर्ण काळजी, तुझं खाणं-पिणं, 9 महिन्याचा पूर्ण खर्च तेच करणार आहेत. विचार कर, एवढी चांगली ऑफर भेटेल तुला. मला थोडा वेळ हवा आहे. बघ, तूच ठरव आणि मला फोन कर. मला हे ठीक वाटत नव्हतं. काहीच कळत नव्हतं, पण माझ्याकडे पर्याय नव्हता. मी डॉक्टरांना फोन करून होकार कळवला. माझा होकार येताच आईचं ऑपरेशन झालं. आईला सुखरूप बघून मला विश्वास बसला. मी काही चुकीचं करत नाही. मी एक नोकरीला लागल्याचा बहाणा करून घराकडून निघाले. डॉक्टरांकडे गेले. आम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो. माझी सरोगसी करायची प्रक्रिया सुरू झाली. मला एका मोठ्या बंगल्यात नेण्यात आलं. तिकडे नोकर-चाकर होते. मोठं गार्डन होतं. मला सगळं सुरक्षित वाटत होतं. मी काय खायचं, कसं राहायचं हे शिकवण्यासाठी खास लेडीज डॉक्टर माझ्याजवळ होती. 3 महिने गेले की माझी सोनोग्राफी झाली. सगळं ठीक होतं. मी एक माता झाली होती. बाळाची हालचाल आता जाणवत होती. या बंगल्यात माझी खूप काळजी घेण्यात आली. कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. आवडेल ते खायला भेटत होतं. मला असं वाटत होतं की मी कोणी राजकन्या आहे. सर्व नीट चालू होतं. घरात मी आठवणीने फोन करत होते. म्हणता म्हणता दिवस सरकत होते. आता पोट दिसून येत होतं. 7वा महिना सुरू झाला. मी पैशांसाठी डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर. हां संजीवनी, बोल, कशी आहेस? मी बरी आहे डॉक्टर. ते 5 लाख मिळणार होते त्याचं काय झालं? हां, मी बघतो ते. कामात आहे, नंतर फोन करतो. मला थोडं टेन्शन आलं. मी 2 दिवसांनी परत डॉक्टरांना फोन केला. त्यांनी उचलला नाही. परत त्यांचा मोबाईल लागणंच बंद झालं. त्यांनी मला ब्लॉक केलं होतं. मला खूप राग आला होता. मी तशा अवस्थेत डॉक्टरांना भेटायला गेले. डॉक्टर. अगं संजीवनी, ये बस. तुम्ही मला ब्लॉक का केलं आहे? असं काही नाही. मला खरं सांगा. अगं, जे जोडपं तुझ्या पोटातलं बाळ घेणार होतं त्यांचा आंतरिक वादात घटस्फोट होतो आहे. आता त्यांना बाळाची गरज नाही. त्या दोघांनी बाळाची जबाबदारी घेण्यास नकार दिला. मी खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकून घेतलं नाही. मी ही गोष्ट ऐकून एकदम स्तब्ध झाले. माझ्या पायाखालची जमीन सरकली. क्षणातच सगळं संपलं. हे काय करून बसले मी? काय करू आता? काय झालं हे? तू काळजी करू नको. सगळं नीट होईल. काय नीट व्हायचं राहिलंय? माझं सगळं आयुष्य संपलं. मला मरणाशिवाय पर्याय नाही आता. अगं संजीवनी, असं काही करू नको. अगं, आपण कोर्टात जाऊ. तुला तुझे पैसे मिळतील. ह्या बाळाला जन्म दे. त्याला आपण अनाथ आश्रमात पाठवू. सगळं नीट होईल. वा डॉक्टर, तुम्ही पण स्वार्थी निघालात. मला असली भीक नको. जे सगळ्यांपासून लपवायचं होतं ते आता तुम्ही सगळ्या जगाला कोर्टात सांगणार. नको मला असला न्याय. यापेक्षा मरण बरं. तेव्हा जाणवलं की ही दुनिया किती स्वार्थी आहे. बाळाची गरज होती तेव्हा पाया पडत होते. आता नाही दिलं तर आश्रमात फेकून. मी त्याच अवस्थेत घरी आले. मला अशा अवस्थेत बघून आईने डोक्यावर हात मारून घेतला. मला घराबाहेर काढलं. मी सगळं घडलं ते तिला सांगितलं, पण तिला पटलं नाही. तिचं एकच गोष्ट म्हणाली, मी मेले असते तर काय झालं असतं? तुला हे उद्योग कुणी करायला सांगितले होते? तू आजपासून आमच्यासाठी मेलीस. तुला या घरात जागा नाही. जेव्हा घर सोडलं नंतर आयुष्य खूप बदललं. लोकांच्या बघण्याच्या नजरा बदलल्या. कुठेही जगणं कठीण झालं. पण आता बाळाशिवाय माझं कोणी नव्हतं. एका अनाथ आश्रमात जेवण बनवायला आचारी हवा होता. तिथे मी गेले. मला तिथे खूप चांगली माणसे भेटली. त्यांनी माझी काळजी घेतली. पण त्या अनाथ आश्रमाला माझं समजलं. ही गोड परी तिथेच जन्माला आली. मी माझं शिक्षण पूर्ण केलं. माझ्या पदवीनंतर मी छोटी नोकरी केली. अनाथ आश्रम माझं घर झालं. पण काही महिन्यांनी तिथे पण राहणं कठीण झालं. कारण त्या अनाथ आश्रमाचा संस्थापक माझ्यावर वाईट नजर ठेवून होता. मी कशीबशी तिथून सटकले आणि आता इथे राहते.
कोणी नाही माझं. परी लहान असल्यामुळे मला नोकरी करता येत नाही आणि परीला कुठे सोडू शकत नाही. म्हणून मी घरची कामं करायला लागले. काम करता करता परीला पण वेळ देता येऊ लागला. आता फक्त परीच्या भविष्याचा मी विचार करते. जे मला नाही मिळालं ते तिला द्यायचं आहे आणि त्यासाठी मी काही पण करेन. संजीवनी रडायला लागली. संजीवनी, तू रडू नको प्लीज. तू माझ्याशी लग्न करशील का? काय? मी परीसोबत तुला आपलंसं करेन. परीला वडिलांचं नाव देणं, तू आई नसताना आई बनू शकतेस, तर मी वडील नसून वडील का नाही बनू शकत? नको जयेश, माझ्यासाठी स्वतःच्या आयुष्याची वाट लावू नको. तुझ्या घरातले हे स्वीकार करणार नाहीत. मी माझ्या आयुष्याची वाट लावली. बरं, मी निघतो. मला माफ कर जयेश. काय माहिती, संजीवनीला भेटून मला एक सुख मिळालं होतं. मी घरी आलो. घरी माझे सगळे वाट बघत होते. मी घरी येताच, आई हे घे पाणी. कशामुळे सर वारलेले? आई, मी खोटं बोललो. अरे काय खोटं बोलला? ते जाऊ दे. तुला मुलगी कशी वाटली? मुलीच्या घरातल्यांनी तुला पसंत केलंय. पुढच्या महिन्यात साखरपुडा करून घेऊ. मला लग्न नाही करायचंय. पण का? माझं संजीवनीवर प्रेम आहे आणि आम्हाला एक मुलगी आहे. काय? लग्नाआधी एका मुलीच्या आयुष्याची वाट लावलीस? आईने खूप मारलं. खूप खूप रडायला लागली. बाबांनी खूप शिव्या दिल्या. घरात सगळे माझ्यावर नाराज होते. 2 दिवस माझ्याशी कोणी बोललं नाही. मी पण माझी कपड्यांची बॅग भरली. घरात सगळे बसले होते. माझ्याकडून चूक झाली, ती मला मान्य आहे. मी त्या मुलीशी लग्न करायला जातोय. मी घर सोडून जातो. माझ्यामुळे तुम्हाला सर्वांना जो त्रास झाला आणि जो त्रास होईल त्यासाठी मी मनापासून माफी मागतो. त्यांना हे सांगता सांगता मी घर सोडलं. आज मी एका मुलीसाठी माझ्या आईबाबांना सोडतोय. मला देव यासाठी कधीच माफ करणार नाही. पण आता संजीवनीला, परीला माझी गरज आहे. देवाला कळेल माझ्या मनातलं. संजीवनीला भेटलो. तिला सांगितलं, माझं तुझ्यावर तेव्हा पण प्रेम होतं आणि आत्ता पण आहे. मला फक्त तुझ्याशी लग्न करायचं आहे. ती हे ऐकून तिने मला घट्ट मिठी मारली आणि ती रडायला लागली. तेवढ्यात माझा फोन वाजला. फोन बाबांचा होता. बाबा, स्वतःला जास्त शहाणा समजू नकोस. कोण काही बोलत नाही म्हणून जास्त शहाणपण गाजवू नकोस. त्या पोरीला घरी घेऊन ये आत्ताच्या आत्ता. मी संजीवनी आणि परीला घेऊन घरी आलो. पोरी, माफ कर. आमच्या पोरामुळे तुझ्यावर ही वाईट वेळ आली. माझी नात कुठं आहे? अगं पण तू तर यायचं आमच्याकडे. का सगळा त्रास एकटीने सहन केलास? तुझे आई बाबा कुठे आहेत? तिला बाबा नाहीत आणि तिच्या आईने तिला घरातून बाहेर काढलं. आईने परत एक कानाखाली दिली. तुझ्यामुळे या पोरीला हे सगळं भोगावं लागलं. आम्ही तुझ्या आईशी बोलतो आणि तुमचं लग्न लावून देतो. आणि जयेश, तुला घर सोडायचं असेल तर जा. माझी सून आणि नात माझ्यासोबत राहील. आई बाबा, मला माफ करा. आईने रडत मला घट्ट मिठी मारली. आमच्या लग्नाची तयारी सुरू झाली. तू घरात खोटं का बोललास? मला अरे-तुरे करायचं नाही, अहो-जाऊ करायचं. आता तू हक्काच्या घरात आहेस. का हो, तुम्ही असं का केलं? स्वतः वाईटपणा का घेतला? मूल कितीही वाईट असलं तरी आई-वडिलांसाठी गुणी असतात. ते माझी कोणतीही चूक हसत घेतात. तू तुझ्या आईसाठी परीला जन्म दिलास आणि मी तुझ्यासाठी या खोट्या गोष्टीला जन्म दिला. या खोट्यामुळे मी कुणाचं नुकसान नाही केलं. इतिहासात पण खूप अशा चुकीच्या गोष्टी घडल्या, ज्या झाकण्यात आल्या. मी कोणी देवमाणूस नाही, पण चांगलं करण्यासाठी थोडं वाईट झालं तर काय होतंय? मी खूप नशिबान आहे. तुझ्यासारखा जीवनसाथी मला मिळाला. तुमचं कुटुंब पण छान आहे. तुमचं नाही, आपलं. काही दिवसांतर संजीवनीची आई बहीण पण एक झाले. आमचं लग्न झालं. सगळे खुश होते. आता आम्ही दोघे नोकरी करतो. या जगातलं सर्वात मोठं सत्य हेच आहे की जे होत असतं ते आपल्या चांगल्यासाठी होत असतं. काही वर्षांनी संजीवनीला डॉक्टरांचा परत फोन आला. संजीवनी, बोला डॉक्टर. खुशखबर आहे. अगं, त्या दोघांचं परत जुळलंय आणि त्यांना एक ते बाळ हवंय. त्या बदल्यात ते लगेच 1 कोटी द्यायला तयार आहेत. संजीवनीने डॉक्टरांचा फोन कट केला आणि डॉक्टरांना ब्लॉक केलं.